नमस्कार अभयरसिकांनो. नारायण धारप हे एक असे नाव आहे ज्या नावाने आपल्या रहस्यमय लेखनाने एक काळ गाजवला होता. त्यांच्या पुस्तकांना आजही तितकीच मागणी आहे. हे साहित्य आपण डॉक्टर श्री शिरीष धारप सर यांच्या परवानगीनेच ऑडिओ स्वरूपात बनवत आहोत. या साहित्याचे सर्व हक्क लेखक व प्रकाशक यांच्याकडे सुरक्षित आहेत व आपले अघोर मैफिल चॅनल या साहित्याच्या मालकीचा कोणताही दावा करत नाही. श्रीधर खोलीतून निघून जाताच दासांनी दोन्ही हातांना जोराचे हिसके मारून हात मोकळे करण्याचा प्रयत्न केला, पण दोरीच्या गाठी अगदी पक्क्या होत्या. ओढ दिल्याने हात काचले गेले. इतकेच, शेवटी धापा टाकत ते खिडकीला टेकून नुसते उभे राहिले. पुन्हा खोलीचं दार उघडलं आणि त्या बाई खोलीत आल्या. त्यांच्या मागोमाग दार बंद झालं. बाहेरून कडी सरकवल्याचा आवाज आला. पावलं जिना उतरून खाली गेल्याचा आवाज आला. मग शांतता. त्या बाईला एकट्यानेच खोलीत येताना पाहिल्याबरोबर दासांच्या चेहऱ्यावर आशा आली. ते हलक्या आवाजात म्हणाले, ए तो हलकट परत यायच्या आत माझे हात मोकळे कर, ये लवकर ये. दाराच्या दोनच पावलांवर त्या बाई उभ्या होत्या. त्या अशाच उभ्या राहून दासांच्याकडे पाहत होत्या. दासांचे शब्द त्यांनी ऐकलेच नसावेत असं वाटत होतं. त्यांचं लक्ष दुसरीकडेच कुठेतरी होतं. पहिल्यांदाच आपण अंधार पडल्यावर या खोलीत येतो आहोत नाही, त्या म्हणाल्या. दासांच्याकडे एक नजरही न टाकता त्या खोलीभर हिंडत होत्या. खिडक्यातून बाहेर पाहत होत्या. खोलीची पुरी चक्कर झाल्यावर त्या शेवटी मधल्या मोठ्या लाकडी दारापाशी येऊन उभ्या राहिल्या. उतावळ्या आवाजात दास म्हणाले, वेळ महत्वाची आहे समजत नाही का तुला? सुटकेचा काहीतरी प्रयत्न नको का करायला? माझे हात मोकळे कर, ये लवकर. आणि मग दासांचे शब्द त्यांच्या ओठांवर चढले. त्या बाईचा चेहरा बदलत होता. आधी डोळे वटारल्यासारखे मोठे झाले. दातांखाली ओठ कच्च आवळले होते. मान डावी उजवीकडे हलायला लागली. या खुणा दासांच्या परिचयाच्या होत्या. त्या बाईंना तो अटॅक येणार होता, पण खरं तर ही वेळ मुळीच नव्हती. बंगला एवढ्यातच अगदी नवा झाला होता. अजून किमान 3 वर्षे तरी काहीही व्हायला नको होतं. अजून महिना सुद्धा उलटला नव्हता. पण त्या बाईंची मान आणखी जोराने हलायला लागली. त्या शरीराला आळोखे पिळोखे द्यायला लागल्या. दोन्ही हात दोन्ही बाजूंना लांब पसरून त्या स्वतःभोवती गरागरा फिरायला लागल्या. केसांची वेणी सुटली. केस मोकळे झाले. खांद्यांवरून खाली आले. वटारलेल्या डोळ्यात लाली आली होती. दात विचकले होते, पण ते हास्य नव्हतं. हास्याची भयानक विद्रूप नक्कल होती. त्यांच्या अंगात येत होतं. आणि दास नको त्यावेळी त्या ठिकाणी नको त्या अवस्थेत होते. पाय बांधलेले, हात मागे खिडकीच्या गजाला जखडलेले. अर्थात हा अंगात येण्याचा प्रकार पूर्वी अनेक वेळा झाला होता. भुकेल्या वास्तूची ही हाक होती. पण अशा वेळी दास बाईंना वखारीतल्या जाड भिंतींच्या खोलीत कोंडून बाहेर पडू शकत असत. आता ते काय करणार? खालून फट्ट असा मोठा आवाज आला आणि त्याच क्षणी खोलीतला दिवा गेला. मिट्ट काळोख झाला. दासांची नजर इकडे तिकडे फिरत शेवटी खिडकीतून बाहेर आली आणि खाली गेली. खालीही सगळा अंधार दिसत होता. अगदी अंधार नाही, खालच्या अंगणात लालसर पिवळसर हलता प्रकाश दिसत होता. दिव्याचा नाही, मेणबत्तीचा नाही, आगीच्या ज्वाळांचा. मग नाकाला तो धुराचा जळल्याचा वासही जाणवला. त्या बदमाशाने बंगल्याला आग लावली होती. त्या आगीतच विजेचा फ्यूज उडाला होता आणि आता त्यांना बाईच्या अंगात येण्याचं कारण समजलं. बंगल्यात आग लागली होती, त्याबरोबर त्या वास्तूने हाक दिली होती. खोलीत पार काळोख होता. डोळे फाडफाडून पाहिलं तरीही काहीही दिसत नव्हतं. फक्त आवाज कानावर येत होता. पावलं घासण्याचा आवाज, पाय जमिनीवर आपटल्याचा आवाज आणि हुंकार दिल्याचा आवाज. त्या बाई आता खोलीभर धिंगाणा घालायला लागल्या होत्या. मधूनच एकदा त्यांचा हात दासांच्या तोंडाला स्पर्श करून गेला. एखादी तापलेली तारच स्पर्शल्यासारखाच चटका बसला. त्या सुरुवातीच्या आवाजाखेरीज आणखी काही आवाज त्यांच्या कानावर येत होते किंवा आल्यासारखे वाटत होते. लहान मुलांच्या हसण्याचा, बागडण्याचा, रडण्याचा आवाज, वयस्क स्त्रीच्या भजन म्हणण्याचा आवाज, मोठ्यांच्या गप्पा गोष्टींचा आवाज. पण या सर्व आवाजात
मधून मधून किंचाळण्याचे, ओरडण्याचे, रडण्याचेही आवाज होते. आवाज कुठून येत होते त्यांना माहीत नव्हतं. आवाज खरे आहेत का मेंदूचे भास आहेत हेही त्यांना उमगत नव्हतं. मग बंद दाराच्या फटीतून लालसर प्रकाश खोलीत आला. शेवटी आग 3ऱ्या मजल्यापर्यंत येऊन पोहोचली होती आणि त्या अर्धप्रकाशात समोर खोलीत खरोखरच काय आहे ते त्यांना दिसलं. हा वाढव्य आकार त्या बाईचा खासच नव्हता. हे 2-2 इंच व्यासाचे आग ओकणारे डोळे त्यांचे खासच नव्हते. आणि हा पायांना हादरा देणारा हुंकार त्या बाईचा खासच नव्हता. आणि हा अंगाला होणारा स्पर्श बोटांचा खासच नव्हता. त्या तर अनुकुचितार नख्याच वाटत होत्या. शेवटी प्रारब्ध त्यांच्या भेटीला आलं होतं. ज्या नरकाच्या खाईत अनेक निरपराधी जीवांना त्यांनी जाणून बुजून लोटून दिलं होतं, तीच खाई आता त्यांच्यासाठी उघडत होती. जेव्हा 2 काटेरी अंग भाजणारे हात शरीराभोवती आले, जेव्हा त्या हातांनी जबरदस्त हिसका मारून त्यांना खिडकीपासून खेचून घेतलं, दोर तुटताना हातातून अगदी जीवघेणी कळ आली. जेव्हा किंचाळण्यासाठी तोंडाचा आ झाला, पण भाजणाऱ्या हवेत सुकलेल्या घशातून शब्दच येईना. जेव्हा ते हात त्यांना ओढत ओढत मधल्या लाकडी दारापाशी घेऊन गेले, जेव्हा असंख्य तीक्ष्ण नांग्यांनी शरीरातला अस्थि, मांस, मज्जा यांचा कण आणि कण शोषून घेतला, जेव्हा या सर्व यातना त्यांना जिवंतपणे मृत्यूच्या अखेरच्या क्षणापर्यंत भोगाव्या लागल्या, तेव्हाच त्यांना वर्षावर्षांच्या अगणित पातकांची उपरती झाली. तेव्हा फार उशीर झाला होता. फार फार उशीर झाला होता. अरुणा आतल्या खोलीत झोपली होती. श्रीधर बाहेरच्या खोलीत सोफ्यावर झोपला होता. दोघांचीही झोप अस्वस्थ होती. सारखी सारखी चाळवली जात होती. वेडावाकड्या स्वप्नांनी काळजाला हिसका बसून जाग येत होती. पण त्यात अस्वाभाविक काय होतं? एका निषिद्ध मितीला स्पर्श करून आलेलं मन सैरभैर झालं होतं. कवळं पान आगीच्या नुसत्या जवळकीनेच होरपळून जातं. होरॅशिओ, तुला कल्पनाही नसेल अशा गोष्टी विश्वात आहेत. शेक्सपियरचे शब्द किती खरे होते. जणू समोरचं जग फक्त आरशातलं केवळ एक मायावी प्रतिबिंब होतं आणि चुकून त्यांच्या बोटांचा स्पर्श आरशाच्या धारदार कडेला झाला होता. तिथे बोट कापणारे तीक्ष्ण धार होते. शेवटी पडून राहणं अशक्य झालं आणि 4च्या सुमारास श्रीधर पाणी पिण्यासाठी स्वयंपाकघरात आला आणि त्याच्या मागोमाग अरुणाही आली. झोप येत नाही ना, हे विचारण्याची गरजच नव्हती. बस चहा करतो, श्रीधर म्हणाला. अरुणा टेबलापाशी बसली. टेबलावर दोन्ही कोपरं टेकून मग हाताच्या तळव्यावर तिने कपाळ टेकवलं. तिची अवस्था काय असेल याची श्रीधरला पूर्ण कल्पना होती. केवळ 7-8 दिवसांच्या अवधीत तिच्या साऱ्या आयुष्याची पार धुडधाण झाली होती. घर नाही, नातेवाईक नाहीत, काहीही नाही. ज्याला खडतर आयुष्याची, धकाधकीच्या मामल्याची सवय असते तो असे लहानसहान धक्के सहज सहन करतो. पण ही अरुणा एका संरक्षित कवचात वाढलेली. उद्याचा विचार करण्याची वेळ तर तिच्यावर आली नव्हती. नव्हे, तशी कधी आवश्यकताही भासली नव्हती. एखाद्या काच घरात नाजूक रोप वाढावं तशी ती वाढली होती आणि आता एकदम वादळ वाऱ्यात, ऊन पावसात फेकली गेली होती. 2-4 सांत्वनाच्या शब्दांनी तिचं दुःख थोडंच कमी होणार होतं. अरुणा, मनाशी एक ठाम निर्धार कर, श्रीधर म्हणाला. तुझ्यावर अतिशय भयानक आपत्ती गुदरली आहे. तुझा त्यात कोणताही दोष नाही, पण आता मात्र परिस्थितीला खंबीरपणे तोंड द्यायला हवं. जे झालं ते कितीही अप्रिय असलं तरी त्याचा स्वीकार करायला हवा. नजर भूतकाळात ठेवायची नाही, नजर भविष्यावर वळवायची. आणि मी सतत तुझ्या मागे, तुझ्या मदतीसाठी उभा आहे हे विसरू नकोस, सतत ध्यानात ठेव. तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं, पण ती स्वतःला सावरायचा प्रयत्न करत होती. उठून तिने बेसिनपाशी हात तोंड धुतलं. श्रीधरने पुढे ठेवलेला चहा घेतला. आता आपल्या पुढे बरीच कामं आहेत, श्रीधर म्हणाला. त्या बंगल्याला भेट द्यायची ना? त्याआधी दुसरं महत्त्वाचं काम आहे. आधी त्या वखारीला भेट द्यायला हवी. ती जोडी जरी कालच्या अग्निप्रलयातून वाचली तरी घराची दारं बाहेरून बंद आहेत. त्यांना बाहेर पडणं इतकं सोपं असणार नाही. आपण त्या आधीच वखारीला भेट द्यायला हवी. स्कूटरच्या डिकीमध्ये श्रीधरने 2-3 जाड पिशव्या टाकल्या. ते वखारीपाशी पोहोचले तेव्हा जेमतेम उजाळलं होतं. तिला स्कूटरपाशीच उभी करून श्रीधरने वखारीचं कुलूप उघडलं. दिवा आत लावून आत एक नजर टाकताच त्याला दिसलं की अजूनपर्यंत तरी इथे कोणी आलेलं नाही. हाताने खून करून त्याने अरुणाला बोलावलं. ती आत येताच तिच्या मागे दार लोटून ठेवलं. एक पिशवी त्याने तिच्या हातात दिली. पैसे, अडके, दागिने इत्यादींचा पसारा समोर पडला होता. तिकडे हात करीत श्रीधर म्हणाला, वास्तविक आपला यापैकी कशावरही हक्क नाही, पण हे इथे राहू देता उपयोगी नाही. आधी आपल्याबरोबर घेऊन जाऊया, मग पाहूया त्याचं काय करायचं ते. नोटा, दागिने, जड जवाहीर यांनी 2 पिशव्या भरल्या
इतर कशाला त्यांनी हातही लावला नाही. वखारी बाहेर येऊन श्रीधरने मागे दाराला कुलूप लावलं आणि ते दोघं सरळ त्यांच्या ब्लॉकवर आले. सामान आत आणून ठेवल्यावर मग श्रीधर म्हणाला, आता त्या बंगल्याला भेट देऊया, चला. गेटपासची गर्दी लांबवरूनच दिसली. श्रीधरने स्कूटर तिथे बाजूला थांबवली आणि ते दोघं खाली उतरून गेटपासच्या बघ्यांच्या गर्दीत सामील झाले. त्यांच्याकडे कोणाचंही लक्ष नव्हतं. लोकांच्या आपापसात चाललेल्या बोलण्यावरून काय झालं असावं याचा बरोबर अंदाज येत होता. अहो, आम्हाला रात्री जाळ दिसला म्हणून इथं येऊन पाहिलं, खालपासून वरपर्यंत. अहो, मीच फायर ब्रिगेडला फोन केला. 2 तास घेतले त्यांनी इथे यायला, तोवर बंगल्याची पार राखरांगोळी होऊन गेली होती. आता पोलीस पण आलेत वाटतं. अरुणाला खून करून श्रीधर तिला घेऊन गेटमधून आत गेला. जोपर्यंत कोणी हटकत नाही तोपर्यंत पुढे जातच राहायचं त्याने ठरवलं होतं. बागेतल्या वाटेवरही बऱ्याच माणसांची ये जा चालली होती. गंमत तमाशा पाहायला जमलेले लोक, क्षणभर मनोरंजन करून घेण्यासाठी जमलेले लोक. त्यांना कशातच सोयर सुतक नव्हतं. त्यांच्यापासून श्रीधर अरुणा पुढे गेले. आतल्या अंगणात पोहोचले. वरांड्याच्या पायऱ्यांपाशी एक निळी पोलीस व्हॅन आणि एक पोलीस जीप उभी होती. पण श्रीधर अरुणाचं लक्ष समोरच्या भग्न अवशेषांवर होतं. वरांड्याचे 2-3 खांब उभे होते, पण मागची सर्व इमारत आत कोसळली होती. तडकलेल्या काचा, होरपळून कोळसा झालेली लाकडं, धुरकटलेल्या विटा, दगड यांचा नुसता खच पडला होता. 2-3 फुटांच्या वरचा सर्व भाग कोसळला होता. पोलिसांचे लोक तो राडारोडा उलथापालथ करून पाहत होते. अर्थात आगीत कोणा व्यक्तीचा मृत्यू झाला आहे का हे पाहत असणार. शिवाय आता पोलिसांचे तज्ज्ञ येतीलच. अवशेषांची पाहणी करून आग कशी लागली असावी हे शोधून काढण्याचा प्रयत्न करतील आणि त्यांना आवश्यक तो पुरावा सापडणार यात काही शंका नव्हती. पण पोलिसांसाठी ते एक कोडेच राहणार होतं. जास्त चौकस लोक चौथऱ्यावर चढून आतला ढीग पाहत होते. जोपर्यंत ते 4 पावलं दूर राहत होते तोवर पोलीस त्यांच्याकडे लक्ष देत नव्हते. श्रीधरही चौथऱ्यावर चढला, मागच्या बाजूस गेला. तो भाग 3ऱ्या मजल्याच्या त्या बंद भागाखाली येत होता. या अग्नीत एखादा सापडला तर त्याच्या हाडांची शक्लेच मागे राहणार किंवा एखादं होरपळलेलं मोठं हाड दिसणार. तसं काही दिसलं नसावं, नाहीतर पोलिसांच्या धावपळ झाली असती. पोलिसांच्यापेक्षा श्रीधरसाठी ते एक जास्त रहस्यमय प्रकरण होतं. कारण आगीच्या वेळी बंगल्यात कोणी व्यक्ती प्रत्यक्ष हजर होत्या की नाही याची पोलिसांना काहीही माहिती नव्हती. पण श्रीधरला माहीत होतं की 3ऱ्या मजल्यावर ते दोघं होते. पण जर त्यांचे काही अवशेष सापडले नाहीत तर काय निष्कर्ष काढायचा? आगीतून कोणत्या ना कोणत्या मार्गाने त्यांनी आपली सुटका करून घेतली. असं असलं तर मग ते दोघं वखारीवर परत आले असते. पण आले नव्हते. मग वाचले असतील तर कुठे होते? विचारांचा हा मार्ग एखाद्या दलदलीसारखा होता. जसा जसा पुढे जाईल तसा तसा पाय आणखीनच खोलात रुतत होता. रोजच्या जगाच्या अनुभवाच्या पातळीपेक्षा वेगळ्याच पातळीवर घडणाऱ्या या घटना त्यांना व्यवहारातले तर्काचे नियम लावण्यात अर्थच नव्हता. पुढे जात जात ते बंगल्याच्या डाव्या बाजूला आले. तिथे बागेत ते शोभेचं तळं होतं. त्या तळ्याकडे पाहत श्रीधर तिथे काही वेळ उभा राहिला. तळ्याच्या पृष्ठभागावर पातळसर राखेचा थर पसरला होता. जळलेल्या करपलेल्या कागदांचे काही कपटे पाण्यावर तरंगत होते. वरवंड तडकली होती, जडत्या वाड्याच्या धगेने तडकलेली असणार. वरचा ॲनिमल सारखा रंगही वितळून खाली पसरला होता. कानावर लोकांच्या बोलण्याचे, हालचालींचे, खाणकी डबर उलते पालते करण्याचे आवाज येत होते. काही क्षण ते आवाज एकदम थांबले. असा अचानक शांततेचा अनुभव कधी कधी गर्दीतही येतो. पण त्या शांततेच्या 5-7 सेकंदात श्रीधरला काही वेगळंच ऐकल्याचा भास झाला. आवाज किंवा त्याचे अनुनाद किंवा त्या अनुनादांच्या स्मृती विविध वयाच्या वेगवेगळ्या आवाजाच्या पुरुष, स्त्रिया, मुलं यांच्या एकत्रित असण्याचा, बोलण्याचा, ओरडण्याचा, रडण्याचा, किंचाळण्याचा आवाज. पूर्वी एकदा 3ऱ्या मजल्यावर त्याला हा अनुभव आला होता. इथे बळी गेलेल्यांचे भावनांच्या आविष्कार वास्तूत गोठले होते. अग्नीने वाळा भस्मसात झाला होता, पण तो कृष्ण कर्दमाचा गाभा तसाच होता. पण हे पूर्वीही झालं नव्हतं का? अरुणा शेजारीच उभी होती. तिच्या चेहऱ्यावरून अजूनपर्यंत तरी तिला काहीही जाणवलं नसावं असं दिसत होतं. तिला ते जाणवण्याआधीच इथून हलायला हवं. तिच्या मनात दुःखद आठवणी काय कमी होत्या का? त्यांच्यात ही भीतीची भर कशाला? अरुणा, चल, श्रीधर म्हणाला. ती लगबगीने परत फिरली. वियोगाशी जोडल्या गेलेल्या त्या वास्तूत ती परत आली आणि इतका वेळ थांबली हेच विशेष होतं. स्नान आणि नाश्ता उरकून दोघं बाहेरच्या खोलीत बसले होते. आयुष्यातला एक अध्याय पुरा झाल्यासारखा वाटतो, नाही? श्रीधर म्हणाला.
तुझ्या आणि माझ्याही आधी तुझ्या सांपत्तिक स्थितीचा विचार करायला हवा. खरं तर 4-5 दिवसांपूर्वी आपण एकमेकांना पार परके होतो, पण आपल्याला अशा काही विलक्षण प्रसंगातून जावं लागलं की रात्रंदिवस एकमेकांच्या सहवासात राहण्याखेरीज, एकमेकांवर संपूर्ण विश्वास टाकण्याखेरीज आपल्याला गत्यंतरच नव्हतं, नाही का? एखादी बस किंवा गाडी दुर्घटनेत अपघातात सापडली की तासाभरापूर्वी एकमेकांना संपूर्ण परके असलेले लोकही एकमेकांच्या मदतीसाठी धावतात, अगदी जवळचे वाटायला लागतात. पण आता घाट आणि दुर्घटना आणि अपघात आणि इमर्जन्सी सगळं काही मागे गेलं आहे. आपण आता साध्या सपाटीच्या रस्त्याला लागलो आहोत. आता पूर्ववत रोजचं आयुष्य जगायचं आहे. श्रीधर, अरुणा म्हणाली, इतक्या विलक्षण अनुभवातून गेल्यावर पुढचं आयुष्य पूर्ववत वाटेल असं खरंच तुम्हाला वाटतं? या अनुभवांचा काहीही वारसा मागे राहणार नाही असं खरंच तुम्हाला वाटतं? श्रीधरने अरुणाकडे पाहिलं. मित्रांनो, हे साहित्य ऑडिओ स्वरूपात बनवण्यासाठी आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. त्याचा मोबदला म्हणून तुमचा एक लाईक, एक कमेंट, एक सबस्क्राईब आमच्यासाठी आणखी नवनवीन भयकथा तुमच्यापुढे सादर करण्यास नक्कीच प्रोत्साहन देईल.